या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुळजापूरची तुळजाभवानी ही अनेकाचं कुलदैवत आहे. धाराशिवमध्ये असलेल्या तुळजापूरला असंख्य भाविक वर्षातून भेट देत असतात. तुळजाभवानी मातेचं दर्शन करत असतात. तसेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज देखील तुळजाभवानीचे निस्सीम भक्त होते. असे म्हणतात की प्रत्येक युद्धाला जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज देखील तुळजाभवानी आईचा आशीर्वाद घेऊनच युद्धाला जात होते आणि आई तुळजाभवानी मातेने देखील त्यांना आशीर्वाद दिलेला होता. आई तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना एक तलवार दिलेली होती, जिच्या जोरावर महाराजांनी अनेक युद्ध जिंकली आणि आपलं स्वराज्य निर्माण केलं. अशा या तुळजापूरच्या आईबद्दल आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? खरंच तो दाखवला जातो का? आणि यामागचं कारण काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी तुळजाभवानी मातेचा इतिहास काय आहे? तर तुळजाभवानी माता कलियुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामासाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी धावून आलेली आहे. आणि देवीबाबत अशी व्याख्याही काही सांगितली जाते की कर्दम ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलासाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस अनुभूती ही नदीकाठी तपश्चर्या करत बसलेली होती, पण तिथे एक राक्षस येतो आणि तिच्याकडे वाईट नजरेने बघू लागतो. त्याच्यापासून संरक्षणासाठी अनुभूती आदिमायेचा धावा करते आणि तिचा धावा ऐकून आदिमाया प्रकट होते आणि तिचं संरक्षण करते, म्हणजेच त्या राक्षसाचा वध करते. त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि अनुभूतीची विनंती ऐकून देवीने तिला होकार दिला आणि अनुभूतीचं मनन ऐकून यमुनाचल उर्फ बालाघाट या पर्वतावर देवीने कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतला. याच बालाघाट डोंगरावर देवीचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलं, जे की आता तुळजापुरात आहे. तर आता बघूया तुळजाभवानी मंदिराचा इतिहास काय आहे ते. तर आदिशंकराचार्य यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावर उभारली असं सांगितलं जातं आणि तुळजाभवानी मंदिराचं बांधकाम बघून हे मंदिर 13व्या शतकातलं आहे असं देखील सांगितलं जातं. तसंच देवीचं मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावर कोरीव काम देखील केलेलं आहे. तसेच मातेची मंदिरातली मूर्ती ही काळ्या पाषाणावरची आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू असून ही 3 फूट उंचीची आहे आणि देवीच्या पाठीवरती बाणाचा भाता आहे. तसेच देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला चंद्र आणि सूर्य आहे व देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे आणि डावा पाय हा जमिनीवर आहे आणि या 2 पायाच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक देखील आहे. तसेच मार्कंडेय ऋषी आणि सिंह देवीच्या उजव्या बाजूला आणि कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला दिसून येते. व देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवलेली नाही, ती हलवता देखील येते. त्यामुळे या मूर्तीला चाल मूर्ती असे देखील म्हणतात. तसेच देवीची मूर्ती ही वर्षातून 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातील 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या प्रसंगी देवीला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर काढलं जातं आणि देवीकडून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. तसेच देवीचं माहेर हे नगर आणि सासर हे तुळजापूर मानलं जातं. यामागचं मुख्य कारण असं आहे की नगरहून आणलेल्या पालखीतून आई तुळजाभवानी माता सीमा उल्लंघन करायला जाते आणि नगरहून आणलेल्या नवीन पलंगावर 5 दिवस निद्रास्त होत असते. तब्बल 500 वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ अजून देखील तुटलेली नाही, हे मात्र विशेष आहे. तर आता बघूया तुळजाभवानी मातेला मांसाहाराचाच नैवेद्य का दाखवतात. तर बघा, कोणत्याही देवी देवतांना त्यांची पूजा आराधना झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे आणि
त्या परंपरेनुसार त्या रूढीनुसार त्या वेळेचा नैवेद्य हा ठरलेला असतो. आणि याच परंपरेनुसार तुळजाभवानी आईला पूजा झाल्यानंतर त्यांची आराधना केल्यानंतर नैवेद्य दाखवला जातो. पहाटे पुजाऱ्यांकडून देवीची पूजा, आराधना, अभिषेक केला जातो आणि भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्य देखील आई अंबाभवानीला दाखवला जातो आणि देवीला पुरणपोळी, वरण भात, पापड, कोशिंबीर आणि चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. हे सर्व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवीला पाणी पाजलं जातं आणि तुळजाभवानी मातेचा आवडतीचा नैवेद्य पानाचा विडा देखील दाखवला जातो. तसेच देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो. हे सर्व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची देखील परंपरा आहे. आता प्रश्न पडला असेल की आई अंबाबाईला मांसाहारी नैवेद्य का? तर यामागची एक कथा आहे. महिषासूर नावाचा राक्षस सर्व देवी देवतांना खूप त्रास देत होता. म्हणूनच सर्व देवी देवता एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना या राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी तेजाचा अतिप्रचंड अग्नी निर्माण केला आणि त्या अग्नीतून आई तुळजाभवानी मातेचा जन्म झाला. महिषासूर राक्षसाशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा महिषासूर राक्षस त्यांना शरण गेला व माझं गर्वहरण झालेलं आहे आणि माझ्या 2 इच्छा तुम्ही पूर्ण करा अशी विनंती केली. पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला आवडतो तो मांसाहाराचा नैवेद्य त्याला दाखवला जावा. म्हणूनच देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या आणि देवीच्या नावापुढे महिषासूरवर्धिनी असं नाव जगभर प्रसिद्ध झालं. आणि दुसरी इच्छा म्हणजे देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला मांसाहाराचा नैवेद्य दसऱ्या दिवशी दाखवला जातो आणि हा नैवेद्य खालून वरपर्यंत दाखवला जातो. देवीच्या मुखाजवळ तो नेला जात नाही. त्यामुळे देवीला हा मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जात नाही, तर देवीच्या पायाशी असणाऱ्या महिषासुराला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. आणि आई तुळजाभवानी मातेला फक्त शाकाहाराचाच नैवेद्य असतो. पण या दिवशी घरोघरी मांसाहाराचाच नैवेद्य बनतो. आणि याशिवाय दिवाळीच्या दिवशीची सुद्धा मांसाहार नैवेद्याची एक कथा सांगितली जाते. तुळजापूरच्या मंदिराचे महंत त्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की नवरात्रीनंतर भैरवनाथाला देवी दंडकारण्यात रम्य स्थान पाहण्यासाठी पाठवते. पण तो तिथं गेल्यानंतर देवीने त्याला कशासाठी पाठवलं आहे हेच विसरून जातो. आणि आई तुळजाभवानी रागावून त्यांना विचारते की तुम्हाला कशासाठी पाठवलं होतं आणि तुम्ही काय करत आहात. त्यावेळी देवीची त्यांनी क्षमा मागितली आणि मग नंतर देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासोबत राहिले. आणि तो दिवस दिवाळीचा होता. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी अष्टभैरवांना आणि देवीला सुद्धा मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे आणि पाडव्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. अशा प्रकारे देवीला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या रूढी आणि परंपरा आहेत. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.